मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे का आज वरुड एरियामध्ये मी सध्या आहे। एक खेळडे यांची बाग आहे आणि या बागेमध्ये सध्या 2,500 झाडांची ही बाग आहे आणि 12 वर्षाचे हे प्लॅन्ट आहे, झाडं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं सांगायचं जर झालं तर आपण पाहूनच राहिलो, मी आधीसुद्धा सांगितलेलं होतं का बऱ्याचशा हवामान अंदाजागांनी आपल्याला अंदाज दिलेला होता। त्या अंदाजानुसार की 1 तारखेपासून चांगल्या प्रमाणात टेम्परेचर वाढणार आहे, परंतु आज जर आपण बघितलं 1 पासूनच टेम्परेचरला चांगली सुरुवात झाली। आजही टेम्परेचर खूप चांगलं आहे, टेम्परेचर कमी नाही, खूप चांगलं टेम्परेचर आहे। आणि ह्या टेम्परेचरमुळं काय होऊन राहिलं की आपण आता या 2-3 दिवसात बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोनसुद्धा आले आणि प्रत्यक्ष 1-2 बागासुद्धा मी बघितल्या। तर जी हलकी तापाळ जमीन आहे तिथं मात्र फुटीची आता सेटिंग झालेली आहे। अशा सिच्युएशनमध्ये तिथं आपल्याला फूट खाली आलेली खूप चांगल्या प्रमाणात दिसून आली आहे, कारण की बऱ्यापैकी जे मुंगा एवढाले फळं झालेले आहे, आज या बागेत बघितले आपण मुंगासारखे फळं झालेले आहे। ते फळं पूर्णतः 70 ते 80% फळं हे खाली आपल्याला तिथं दिसलेले आहे। मी आधीसुद्धा सांगत आलो, आजसुद्धा तेच सांगत आलो का सर्वात महत्त्वाचं संत्र्यामध्ये पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात महत्त्वाचा। दुसरा मुद्दा संत्र्यामध्ये सिलिकॉनचा आहे का सिलिकॉन हे किती महत्त्वाचं आहे, कारण एकदम वातावरणामध्ये बदल झाला, बदलत्या वातावरणामुळे झाडांमध्ये कन्व्हर्शन फुलाचं रूपांतर धान्यात झालं, सेटिंग झाली। यावर्षी सार्वत्रिक सांगायचं झालं का फुटा ह्या खूप चांगल्या प्रमाणात झाल्या, खूप भरपूर फुटा ह्या झालेल्या आहे। परंतु असं जर टेम्परेचर राहिलं तर खूप मला नाही वाटत का फूट त्या पद्धतीनं राहील म्हणून, कारण की शाश्वती चांगली आहे का फूट चांगल्या राहील। परंतु टेम्परेचरमध्ये एकदमच बदल झाला आणि 1 पासून टेम्परेचर चांगली सुरुवात झाली। आजची 5 तारीख आहे, 5 तारीख असूनसुद्धा टेम्परेचर खूप चांगल्या प्रमाणात आहे, कारण की टाईमाचा सगळ्या गोष्टीचा विचार जर करतो तर टेम्परेचरमध्ये खूप मोठी अशी वाढ झाली आहे। मग आपण काय करतो का टेम्परेचर वाढल्यामुळे झाडाला नत्र देतो, पोटॅश देतो आणि पाण्यावर पाणी देण्याचा प्रयत्न करतो। मी तुम्हाला सांगतो की झाडाला या अवस्थेमध्ये आज ही पूर्णतः भारीची जमीन आहे, आपण जर बघितली आतमध्ये गच्च ओल आहे, वरून जमीन आपल्याला सोकल्यासारखी दिसतं, पण आतमध्ये पूर्ण जमीन ही गच्च ओली आहे। म्हणून ही कुठल्या पाण्याची डिफिशियन्सी नसून, ही नत्राची डिफिशियन्सी नसून, हे कुठल्या मायक्रोन्यूट्रनची डिफिशियन्सी नसून, ही मी तुम्हाला सांगतो बदलत्या वातावरणामध्ये फक्त तुमचं एकमेव ज्याला आपण सिलिकॉन म्हणतो हेच तिथं चांगल्या पद्धतीनं काम करू शकतं। आणि मी तुम्हाला सांगतो सिलिकॉनमध्ये प्रकार भरपूर आहे। तुम्ही ऑर्थोसिलिसिक ॲसिड जर मारत असाल 1% रिझल्ट येणार नाही, कारण ऑर्थोसिलिसिक ॲसिड हे संत्र्यामध्ये रिकमेंड केलेलं प्रोडक्टच नाही आहे। कारण ऑर्थोसिलिसिक ॲसिड हे वाळूपासून काढलेलं सिलिकॉन आहे, जे 1500 ते 1600 डिग्री सेल्सिअसमध्ये ते तापवून काढलेलं आहे, ते ऑर्थोसिलिसिक ॲसिड आहे। ते फळाला स्क्वॉर्चिंग करते आणि पान रफ आल्यासारखं होते। ह्या 2 गोष्टी त्या सिलिकॉनमुळे आपल्याला तिथं दिसल। परंतु संत्र्यामध्ये रिकमेंड केलेलं प्रोडक्ट ज्याला आपण म्हणू, संत्र्यामध्ये जे रिकमेंड केलेला जो मॉलिक्यूल आहे हा बायोजेनिक सिलिकॉन आहे। बायोजेनिक सिलिकॉन हा धानापासून काढलेला सिलिकॉन आहे। ज्या धानाला सिलिकॉनची गरज आहे, पण धानापासूनच सिलिकॉन काढला जाते, जे 100 ते 150 डिग्री सेल्सिअसमध्ये जे तापवून काढलेलं राहते त्याला बायोजेनिक सिलिकॉन म्हणतो। बायोजेनिक सिलिकॉन हे फळाला पूर्णतः कोटिंग करतं, पानाला पूर्णतः कोटिंग करतं आणि भौतिक अभौतिक ट्रेस पूर्णतः मेंटेन ठेवतं, झाडामध्ये क्लोरोफिल वाढवतं। जे बारीक मुंगा एवढाली चण्या एवढाली जे फळगळ आहे तो प्रकार तिथं बिलकुल तुम्हाला नाहीच्या प्रमाणात दिसून येतील। एवढं मोठं सिलिकॉनचं वर्क आहे आणि जमिनीमधून सुद्धा खूप चांगलं त्याचं वर्क आहे। तुम्ही जर त्याची ड्रिंचिंग केली, त्याला जमीन ओली असताना जर त्याला सोडलं तर जमिनीमधून तिथं 45 दिवस ते तुमचं झाडांमध्ये काम करल। सगळ्यात महत्त्वाचं
का बायोजेनिक सिलिकॉन हे तुमचं जमिनीमधून 45 दिवस वर्क करल आणि फवारणीमधून 21 दिवस वर्क करल. ही जी डिफिशियन्सी आहे, ही जी बदलत्या वातावरणामुळे जो पडलेला फरक आहे, हा फक्त सिलिकॉनमुळेच भासू शकते. सिलिकॉन आणि पाणी व्यवस्थापन हाच गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे आणि त्या गोष्टीकडेच भर द्या. कारण की सेटिंग झालेली आहे, 95% सेटिंग झाले आहे, असं म्हणा की 99% सेटिंग झालेली आहे. मुंगाच्या आकाराच्या फळं झालेली आहे भारी जमिनीमध्ये, हलक्या जमिनीमध्ये चण्याच्या आकाराची फळं झालेली आहे. अशा पद्धतीची फळांची कंडिशन आहे. हे फळं खाली येऊ नये त्यासाठी मी तुम्हाला अजूनही सांगतो का बायोजेनिक सिलिकॉनच तिथं चांगल्या प्रकारे काम करू शकते. बायोजेनिक सिलिकॉन हे मेन्शनच येते, कुठल्याही कंपनीचं वापरा, फक्त बायोजेनिक हे मेन्शन येते आणि बायोजेनिकचा संत्रामध्ये खूप मोठं वर्क आहे. ऑर्थोसिलेसिक ॲसिड हे संत्रामध्ये वर्क करू शकत नाही. म्हणून अशा कंडिशनमध्ये बदलत्या वातावरणानुसार तिथं तुम्ही सिलिकॉन वापरू शकता. आज हे बाग जर आपण बघितली, खूप हेल्दी बाग आहे, खूप चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेली आहे. याही वर्षी मात्र चांगल्या पद्धतीनं निघाली. ह्याच बागेला व्यापाऱ्यांनी वायबारवाली बाग ह्या पद्धतीनं नाव ठेवलेलं होतं, परंतु इथं पाणी व्यवस्थापन मात्र खूप चांगल्या पद्धतीनं झालं. पाण्याचं नियोजन गेल्या 3 वर्षापासून आपण चांगलं करतोय. इथं मात्र दरवर्षी संत्र चांगले निघून राहिले, फसलही चांगली निघते आणि फळ ज्याला आपण क्वालिटीचं म्हणतो, पतल्या कातडीचं फळ आणि मालामध्ये चमक, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला इथं तिथं ह्या बागेमध्ये दिसून येते. आज जर बागेची कंडिशन बघितली, तुमच्या डोळ्यांसमोर आहे. ह्या उन्हाचा तीर पडतो त्याच्यामुळे तुम्हाला पिंगट वाटत असेल, हे पिंगट नाही, हिरवी कंच पडलेली बाग आहे. ह्या उन्हीच्या तिरपामुळं तो तुम्हाला फरक जाणवून राहिला. म्हणून या गोष्टी करत असताना पाणी व्यवस्थापन महत्त्वाचं आणि तुमचं झाडांमध्ये सिलिकॉनचा रोल हा महत्त्वाचा आहे. ह्या कंडिशनमध्ये नत्र आणि पोटॅशची डिफिशियन्सी नसतात. म्हणून अशा कंडिशनमध्ये आणि संत्रा शेती करत असताना प्रॅक्टिकली हे खूप महत्त्वाचं आहे. थेरिटिकल ह्या संत्रामध्ये चालत नाही. म्हणून प्रॅक्टिकली जेवढं करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद.